प्रथम बौद्ध धम्म संगीती आणि त्या संगीतीचा इतिहास, पार्श्वभूमी, त्या संगीतीमध्ये झालेली कार्यवाही आणि त्या प्रथम बौद्ध धम्म संगीतीमधून जी फलश्रुती प्राप्त झाली त्या संदर्भातील चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. मी जसं मागील लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की बौद्ध धम्माचा इतिहास जिथून सुरू होतो, बौद्ध धम्माचा इतिहास, तो इतिहास जिथून सुरू होतो ते म्हणजे ही घटना आहे, प्रथम बौद्ध धम्म संगीती. कारण भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धम्माच्या संदर्भामध्ये किंवा बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या संदर्भामध्ये ज्या ज्या घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत त्या सर्व घटनांना आपण इतिहास असं म्हणतो. आणि ह्या सर्व ऐतिहासिक घटनांचा अभ्यास आपल्याला बौद्ध इतिहासामध्ये करायचा आहे. म्हणून प्रथम बौद्ध धम्म संगीतीपासून जो बौद्ध इतिहासाला सुरुवात झाली तो इतिहास आपण इथून म्हणजे अभ्यासणार आहोत. तर आज आपण बौद्ध धम्मातील ज्या धम्मसंगीती संपन्न झालेल्या आहेत त्या सर्व ऐतिहासिक धम्मसंगीतीचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि त्यामध्ये सर्वात जी सुरुवात झालेली आहे प्रथम बौद्ध धम्म संगीतीची, ती सुरुवात म्हणजे प्रथम बौद्ध धम्म संगीती आहे. तर ह्या सर्व जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत अगोदर लिहून घेऊया, मग तुम्हाला बाकी स्पष्टीकरण करतो. प्रथम बौद्ध धम्म संगीती जी आहे ती म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्याच वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 483 भगवान बुद्धांच्या म्हणजे महापरिनिर्वाणाच्याच वर्षी पहिली बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली. आणि ही जी परिषद आहे या परिषदेचे जे स्थळ आहे म्हणजे ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची पहिली परिषद संपन्न झाली ते स्थळ आहे राजगृह. राजगृह येथील वैभार पर्वत, राजगृहमध्ये म्हणजे एक पर्वतराजी आहे, त्या पर्वतराजी येथील एका वैभार पर्वतावर, राजगृहामध्ये वैभार पर्वतावर बौद्ध धम्माची पहिली धम्मसंगीती संपन्न झाली. या वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुफेमध्ये, राजगृहाच्या वैभार पर्वतातील सप्तपर्णी गुफेमध्ये पहिली धम्म परिषद संपन्न झाली. याचा जो मुख्य उद्देश होता धम्म आणि विनय यांचे संगायन करणे. पहिली बौद्ध धम्म परिषद का झाली त्याचा जो मुख्य उद्देश होता भगवान बुद्धांनी शिकवलेला धम्म आणि जे काही विनय आहेत त्या धम्म आणि विनयाचं संगायन करणे. या प्रथम बौद्ध धम्म परिषदेचं परिषदेमध्ये जे अध्यक्ष होते, या परिषदेचे अध्यक्ष होते भंते महाकाश्यप. आणि ज्या राजाच्या राज्यकालामध्ये ही परिषद संपन्न झाली किंवा ज्याच्या संरक्षणामध्ये ही प्रथम धम्म परिषद संपन्न झाली तो राजा होता राजा अजातशत्रू. म्हणजे अशा प्रकारे राजगृहाच्या वैभार पर्वतातील सप्तपर्णी गुफेमध्ये धम्म आणि विनय यांचं शुद्ध स्वरूपात संगायन करण्यासाठी भंते महाकाश्यप यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजा अजातशत्रू यांच्या संरक्षणामध्ये इसवी सन पूर्व 483 ही प्रथम बौद्ध धम्म परिषद संपन्न झालेली आहे. आता ज्यांना कुणाला या प्रथम धम्म परिषदेचा अभ्यास करायचा असेल की याचा उल्लेख कुठे केलेला आहे तर जे आपलं ग्रंथ आहे विनय पिटक, त्रिपिटकातील जे विनय पिटक आहे, विनय पिटकामध्ये तुम्हाला याचा उल्लेख सापडेल. विनय पिटकमध्ये म्हणजे विनय पिटकाचा एक भाग आहे चुल्लवग्ग, चुल्लवग्गाचा 11वा भाग.
हे बघा, म्हणजे इतर त्रिपिटकामध्ये जो आपण विनयपिटक वाचतो त्या विनयपिटकातील 11व्या भागामध्ये तुम्हाला प्रथम बौद्ध धम्म संगीतीचा इतिहास वाचायला मिळेल. आणि ही जी धम्म परिषद आहे जवळपास 7 महिन्यांपर्यंत चालली होती. म्हणजे भगवान बुद्धांनी जो धम्म शिकविला आणि जे काही विनय तयार केले त्या सर्व धम्म आणि विनयाचं संगायन करण्याचं काम, त्याचं शुद्ध स्वरूपामध्ये संग्रह करण्याचं काम जवळपास 7 महिन्यांपर्यंत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे 7 महिन्यांपर्यंत या धम्म परिषदेची जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही चाललेली आहे. विनयपिटकातील चुल्लवग्गामधला जो 11 भाग वाचाल तर तुम्हाला कुठेच असं प्रथम धम्म परिषद असा शब्दप्रयोग तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्याऐवजी या ठिकाणी या प्रथम धम्म परिषदेला पंचसतिका असा शब्दप्रयोग तुम्हाला मिळेल. पंचसतिका याचा अर्थ होतो 500. म्हणजे जर तुम्ही विनयपिटकचा चुल्लवग्ग भाग बघाल ना त्यामध्ये तुम्हाला पंचसतिका असं पाहायला मिळेल. तिथे प्रथम धम्म परिषद तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे असा शब्दप्रयोग मिळणार नाही. पंचसतिकाचं यासाठी म्हणतात म्हणजे 500, कारण या धम्म परिषदेमध्ये 500 भिक्षू उपस्थित होते, अरहंत भिक्षू सगळे. या प्रथम धम्म परिषदेमध्ये 500 अरहंत भिक्षू होते आणि त्यामुळे या धम्म परिषदेला विनयपिटकामध्ये पंचसतिका, पंचसतिका म्हणजे काय 500, कारण 500 अरहंत भिक्षूच्या उपस्थितीमध्ये ही धम्म परिषद संपन्न झाली. आणि म्हणून या धम्म परिषदेला विनयपिटकामध्ये जो इतिहास सांगितलेला आहे त्यामध्ये त्याला पंचसतिका असं म्हणतात. तर अशा प्रकारे ही प्रथम धम्मसंगीती जेव्हा संपन्न झाली तरी धम्मसंगीती घेण्याचा काय उद्देश होता, म्हणजे याची पार्श्वभूमी काय होती. तर या पार्श्वभूमीबद्दल हे जे अध्यक्ष आहेत भंते महाकाश्यप यांनी ज्ञापन केलं. त्यांनी ते सांगितलं की ज्यावेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्याच वेळेला पावा ते कुशीनगर या दरम्यान भंते महाकाश्यप आणि यांच्यासोबतचे 500 भिक्षू अशा प्रकारचा संघ हा प्रवास करीत होता. त्यावेळेला समोरून एक आजीवक त्या दिशेने येत होता. भंते महाकाश्यप यांनी त्या आजीविकाला बघितलं आणि त्याला विचारलं की तुम्ही आमच्या शास्त्याला ओळखता का, म्हणजे आमचे जे शास्ते आहेत भगवान बुद्ध यांना तुम्ही ओळखता का. तेव्हा तो आजीवक म्हणाला की हो, मी तुमच्या शास्त्याला ओळखतो. अगदी 7 दिवसांपूर्वीच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि माझ्या हातामध्ये जे मंदार पुष्प आहे, त्याच्या हातामध्ये पुष्प होतं, हे मंदार पुष्प मी तिथूनच आणलेलं आहे. तर जेव्हा भंते महाकाश्यप यांना समजलं, भिक्खू संघाला समजलं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, तर त्याच वेळेला यांच्यासोबत म्हणजे भंते महाकाश्यप यांच्यासोबत जो 500 भिक्षूंचा संघ होता याच संघामध्ये सुभद्र नावाचा एक भिक्षू होता. यांच्यासोबत सुभद्र नावाचा एक भिक्षू होता. तो सुभद्र थोडा वृद्ध होता, म्हातारा होता. तर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं हे समजल्याबरोबर तो आनंदित झाला. तो आनंद व्यक्त करू लागला. इतर भिक्षूंना सांगू लागला की भिक्षूंनो, चांगलं झालं, बुद्ध आपल्याला सोडून निघून गेले. आता आपण आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो, जसं वाटेल तसं आपण बोलू शकतो, जसं वाटेल तसं आपण वागू शकतो. तुम्ही रोष करायची गरज नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारचं दुःख करायची गरज नाही, कारण म्हणजे भगवान बुद्ध आपल्याला सोडून गेलेले आहेत. आपण आता आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो. तर हे त्याचं जे हे वाक्य आहे हे भंते महाकाश्यप यांनी ऐकलं आणि तेव्हा त्यांना वाटलं की विनय हा संकटामध्ये आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी जो विनय बनवलेला आहे हा विनय संकटामध्ये आहे आणि अविनय वर येत आहे. त्यामुळे अविनय वर येऊ नये आणि भगवान बुद्धाने बनवलेल्या विनयाचं आणि धम्माचं शुद्ध स्वरूपामध्ये संगायन व्हावं याकरिता भंते महाकाश्यपांनी तेथील जमलेल्या म्हणजे महापरिनिर्वाणाच्या त्या ठिकाणी जमलेल्या भिक्खू संघाला अशा प्रकारचं ज्ञापन केलं. आणि मग त्यांनी म्हटलं की पुढील जो वर्षावास आहे म्हणजे वैशाख पौर्णिमेला बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर
पुढे होणारा जो वर्षावास आहे, तर पुढील वर्षावास हा 500 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये राजगृह या ठिकाणी व्हावा, अशा प्रकारचं ज्ञापन भंते महाकाश्यपांनी त्या भिक्खू संघामध्ये जाहीर केलं. आणि ते भिक्षू सोडून बाकी जे इतर भिक्षू आहेत, ते बाकी इतर भिक्षू कोणीही राजगृहाला वर्षावास करणार नाही, त्यांनी इतरत्र वर्षावास करावा. केवळ 500 अरहंत भिक्षू या परिषदेमध्ये या वर्षावासातील या संगायनामध्ये उपस्थित राहतील, अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि त्यानंतर मग 500 अरहंत भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये राजगृह या ठिकाणी वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुफेमध्ये ही परिषद संपन्न झाली. आणि त्यानंतर जेव्हा काही भिक्षूंनी विनंती केली की आपल्या या परिषदेमध्ये भंते आनंद यांना सुद्धा सम्मिलित करायला पाहिजे, कारण भंते आनंद जे होते त्यांनी सर्वाधिक काळ भगवान बुद्धांसोबत व्यतीत केलेला आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेला धम्म आणि विनय त्यांना सर्वाधिक ज्ञात आहेत. म्हणून संघाला विनंती आहे की भंते आनंद आहेत यांना सुद्धा या पहिल्या परिषदेमध्ये आपण सम्मिलित करून घ्यावं. परंतु त्यावेळेस भंते आनंद हे अरहंत नव्हते, म्हणजे ते शैक्ष्य होते. शैक्ष्य म्हणजे जे अरहंत नाही आहेत अशा भिक्षूंना शैक्ष्य असे म्हणायचे, म्हणजे ते अजूनही शिकत आहेत, अजूनही अरहंत झालेले नाहीत, अशांना शैक्ष्य म्हणायचे. तर तेव्हा आनंदाने हा विचार केला की या परिषदेमध्ये, या धम्मसंगीतीमध्ये सगळे अरहंत भिक्षू आहेत आणि मी शैक्ष्य असताना या परिषदेमध्ये जाणे हे उचित नाही आहे. त्यामुळे रात्रभर भंते आनंद यांनी हा विचार केला. त्यांच्या मनामध्ये जे विकार होते, म्हणजे हा विचार केला की मला अरहंत बनायचं आहे, अरहंत बनायचं आहे, मला अरहंत बनायचं आहे. केवळ हा विचार असल्यामुळं आनंद अरहंत बनत नव्हते. हा विकार होता ना, कारण मला अरहंत बनायचा है, मुझे अरहंत बनना है, मुझे अरहंत बनना है, ये विकार उनके मन में था. तो इसलिए वो अरहंत नहीं बन पा रहे थे, वो विकार उनके मन में जाग रहा था. जेव्हा भंते आनंदाने स्मृती संप्रजन्य होऊन या विकाराला जाणलं, तेव्हा तो विकार हळूहळू गळून पडला. तर ते रात्रीच्या आपल्या उशीवर डोकं ठेवत पण नाहीत, ते केवळ त्या अंतरामध्ये ते अरहंत पदाला प्राप्त झाले. म्हणजे एवढ्या कमी क्षणामध्ये, उशीला डोकं असं लावत सुद्धा नाहीत, तकिया को अपना सिर लगाते नहीं है, केवळ इसी अंतराल में भंते आनंद अरहंत पद को प्राप्त हुए. आणि त्यानंतर मग भंते आनंद हे या ठिकाणी या संगीतीमध्ये सम्मिलित झाले. तर भंते आनंद यांच्या व्यतिरिक्त सुद्धा या परिषदेमध्ये काही भिक्षू असे होते की जे अत्यंत अग्र होते, म्हणजे अग्रश्रावक होते. तर त्या अग्रश्रावकांपैकी जसं आता भंते महाकाश्यप आहेत, हे जे भंते महाकाश्यप आहेत यांना हे धुतांगधारी भिक्षू होते. भंते महाकाश्यप हे धुतांगधारी होते. विनयामध्ये 13 प्रकारचे धुतांग सांगितलेले आहेत भिक्षूंसाठी. तर या धुतांगामध्ये भंते महाकाश्यप हे धुतांगधारी भिक्षू होते. आणखी काही भिक्षू होते, जसं आनंद, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, आनंद जे होते हे धर्मोपदेशक होते. 500 भिक्षू जे होते हे सगळे अरहंत होते. परंतु काही भिक्षूंचा उल्लेख इतिहासामध्ये आहे, जसे की आनंद आहेत. तर आनंद हे धम्मोपदेशक होते. त्यानंतर भंते उपाली होते. भंते उपाली हे सुद्धा विनयधर होते, विनय संपन्न, विनयामध्ये अग्र असणारे भंते उपाली होते. यासोबत एक भंते अनिरुद्ध सुद्धा या परिषदेमध्ये होते. भंते अनिरुद्ध हे वृद्धी बलामध्ये संपन्न होते. त्यानंतर आणखी काही भिक्षूंचा उल्लेख आहे. कात्यायन नावाचे एक भिक्षू या संगीतीमध्ये होते, जे अतिशय प्रतिभा संपन्न होते. आणखी एक भिक्षूंचा उल्लेख आढळतो. कोठ्ठीत नावाचे एक भिक्षू होते, जे मीमांसा संपन्न होते. अशा काही भिक्षूंचा उल्लेख इतिहासामध्ये आलेला आहे. या 500 अरहंत भिक्षूंपैकी काही भिक्षूंची नावं इतिहासामध्ये आढळतात. जसं हे भंते महाकाश्यप धुतांगधारी होते. भंते आनंद सर्वोत्कृष्ट धम्मोपदेशक होते. उपाली हे सर्वश्रेष्ठ विनयधर होते, विनय संपन्न होते. अनिरुद्ध हे रुद्धिबल संपन्न होते. भंते कात्यायन
हे सर्व प्रकारच्या प्रतिभेने युक्त प्रतिभा संपन्न होते. कोठित भिक्षू हे मीमांसा संपन्न होते. म्हणजे अशा प्रकारे काही भिक्षूंचा उल्लेख आपल्याला या प्रथम धम्मसंगीतीच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळेस राजगृहाच्या वैभार पर्वतावर वर्षावासाच्या निमित्ताने प्रथम धम्मसंगीतीचं आयोजन करण्यात आलं होतं. हे सगळे 500 भिक्षू त्या ठिकाणी जमले आणि त्यानंतर या धम्म परिषदेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. म्हणजे जसं भिक्खू संघ एका ठिकाणी जमल्यानंतर भिक्खू संघाचे काही विनय आहेत की कार्यवाही कशी सुरू करावी, तर या कार्यवाहीमध्ये संघ हा सर्वश्रेष्ठ असतो. मग भंते महाकाश्यप त्या ठिकाणी संघाला विनंती करतात की संघाची जर अनुमती असेल तर या संगीतीच्या कार्यवाहीला सुरुवात करावी. प्रथम म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अशा प्रकारची विनंती करतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट हे संघाला विचारूनच पुढची कार्यवाही करण्याची म्हणजे विनय भिक्खू संघामध्ये आहे. आजही तो आपण त्या विनयाचं पालन करतोय की नाही. म्हणजे संघ जर असेल तर संघालाच विचारून प्रत्येक कार्यवाही केली जात असते. तर अशा प्रकारे संघाची जी कार्यवाही झाली ती अशा प्रकारे झाली. तर मग भंते महाकाश्यप जे आहेत, भंते महाकाश्यपांनी संघाला विनंती केली की भंते महाकाश्यप म्हणतात की संघाची जर अनुमती असेल तर मी भंते उपाली यांना विनया संदर्भात विचारू. संघाने अशा प्रकारची म्हणजे अनुमती दिल्यानंतर मग भंते महाकाश्यप जे आहेत म्हणजे कार्यवाही कशी करतात. कारण भगवान बुद्धांच्या धम्म आणि विनयाचं आपल्याला संगायन करायचं आहे. तर ही कार्यवाही कशी झाली. महाकाश्यप जे उपाली आहेत, भंते उपाली यांना विचारतात कशा संदर्भात, विनया संदर्भात. महाकाश्यप संघाची अनुमती घेऊन भंते उपाली जे त्यावेळेस विनयामध्ये अग्र होते, विनयधर होते, विनय संपन्न होते, त्यांना विनया संदर्भामध्ये विचारणा करतात. त्याची विचारणा कशी करतात. पहिला प्रश्न विचारतात की प्रथम पाराजिका कुठे सांगितले गेली. विनयपिटक आहे ना आपलं विनयपिटक. भिक्षूंचे जे काही 227 विनय आहेत त्या विनयामध्ये जे सर्वात महत्त्वाचा विनय आहे त्याला पाराजिका असं म्हणतात. पाराजिका याचा अर्थ होतो पराजित होणे, हारणे. म्हणजे हे विनय असे आहेत त्या विनयाचं उल्लंघन झाल्यास तो भिक्षू चिवर घेण्यास पात्र राहत नाही किंवा तो पराजित होतो, तो हारतो, तो चिवर घेण्याचा पात्रतेचा राहत नाही. म्हणून त्याला पाराजिका असं म्हणतात. तो पराजित झाला असं त्याचा अर्थ होतो. तर अशा 4 पाराजिका आहेत. प्रथम पाराजिकाबद्दल भंते महाकाश्यप यांनी प्रथम पाराजिकाबद्दल विचारलं की प्रथम पाराजिका कुठे संपन्न झाली. तर त्याचं उत्तर मग भंते उपाली त्याचं उत्तर देतात. प्रथम पाराजिका जी आहे ती वैशाली या ठिकाणी संपन्न झाली. म्हणजे भगवान बुद्धांनी जो प्रथम पाराजिका जो विनय तयार केलेला आहे तो कुठे तयार केला, वैशाली या ठिकाणी तयार केलेला आहे. कोणा संदर्भामध्ये, म्हणजे कोणा संदर्भात हा विनय तयार झालेला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर उपाली सांगतात की सुदिन्न कलंद पुत्त, पहिली जी पाराजिका आहे कुठे तयार झाली, वैशालीमध्ये. कोणा संदर्भामध्ये, सुदिन्न कलंदपुत्त यांच्या संदर्भामध्ये झालेली आहे. त्याची विषयवस्तू काय आहे, ती आहे मैथुन धर्म. मैथुन धर्म म्हणजे सेक्शुअल डिसॲक्ट, म्हणजे कामवासनेच्या अधीन जाऊन जर कोणी दुष्कृत्य करत असेल, म्हणजे मैथुन कृत्य करत असेल तर ती त्याची प्रथम पाराजिका आहे. ठीक आहे. प्रथम पाराजिका कोणती आहे. प्रथम पाराजिका संदर्भामध्ये इतिहास सांगितलेला आहे की वैशाली या ठिकाणी सुदिन्न कलंदपुत्त हे भिक्षू होते. सुदिन्न कलंदपुत्त यांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी मैथुन संदर्भात प्रथम पाराजिका, प्रथम विनय बनवलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरी पाराजिका पुन्हा भंते महाकाश्यप विचारतात की दुसरी पाराजिका कुठे संपन्न झाली. तर मग त्याचं उत्तर देतात भंते उपाली. दुसरी जी पाराजिका आहे ती राजगृह
या ठिकाणी संपन्न झाले. जशी पहिली पराजिका वैशाली संपन्न झाली, त्याचप्रमाणे दुसरी जी पराजिका आहे ती दुसरी पराजिका राजगृह या ठिकाणी संपन्न झाली. कोणा संदर्भामध्ये? धनीय कुंभकार होते ते धनीय कुंभकार यांच्या संदर्भामध्ये राजगृह या ठिकाणी दुसरी पराजिका भगवान बुद्धांनी तयार केली. आणि याचा विषय वस्तू काय आहे? चोरी. ठीक आहे, दुसरी पराजिका आहे. दुसरी पराजिका राजगृह या ठिकाणी धनीय कुंभकारच्या संदर्भामध्ये चोरी या विषयाला अनुसरून दुसरी पराजिका भगवान बुद्धांनी विनय म्हणजे तयार केलेली आहे. त्यानंतर तिसरं, पुन्हा भंते महाकाश्यप उपालीला विचारतात की तिसरी पराजिका, पुन्हा भंते महाकाश्यप उपालीला विचारतात की तिसरी पराजिका कुठे प्रज्ञप्त करण्यात आली किंवा कुठे तयार करण्यात आली. तेव्हा तिसरी जी पराजिका आहे, तिसरा पराजिका विनय वैशाली या ठिकाणी तयार करण्यात आला. कोणा संदर्भामध्ये? वैशाली या ठिकाणी बहुसंख्य भिक्षूंच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी हा विनय तयार केलेला आहे. आणि तिसरी पराजिका जी आहे, या तिसऱ्या पराजिकाचा विषय आहे नरहत्या. त्यानंतर चौथी पराजिका वैशाली या ठिकाणी तयार करण्यात आली. कोणा संदर्भात? भिक्षू संदर्भात. आणि चौथी पराजिका आहे उत्तर मनुष्य धर्म. चौथी पराजिका आहे वैशाली वग्गु मुदा तीरवासी भिक्षू संदर्भात उत्तर मनुष्य धर्म. एक थोडंसं रिव्हिजन करूया, पुन्हा सांगतो बघा, सर्वांनी लक्ष द्या. प्रथम परिषदेची कार्यवाही कशी झाली या संदर्भामध्ये आपण बघत आहोत. प्रथम धम्मसंगीतेचे अध्यक्ष भंते महाकाश्यप हे उपाली, भंते उपाली यांना विनया संदर्भात विचारणा करीत आहेत. पहिला प्रश्न विचारतात की प्रथम पराजिका कुठे संदर्भित झालेली आहे, म्हणजे प्रथम पराजिका जो विनय आहे तो कुठे तयार करण्यात आला. तर मग भंते उपाल सांगतात की प्रथम पराजिका वैशाली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. म्हणजे वैशाली या ठिकाणी प्रथम पराजिका विनय तयार करण्यात आला. कोणा संदर्भात? सुदीन्न कलंदपुत्त भिक्षू आहेत, सुदीन्न कलंदपुत्त यांच्या संदर्भामध्ये मैथुन धर्म या विषयावर प्रथम पराजिका संपन्न झाली. मैथुन धर्म म्हणजे काय? सेक्शुअल डिसॲक्ट. ठीक आहे, सेक्शुअल डिसॲक्ट जे आहे मैथुन धर्म, जर या पराजिकाचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तो भिक्षू चिवरास पात्र राहत नाही किंवा तो पराजित झाला असा त्याचा अर्थ होतो. दुसरी पराजिका, पुन्हा प्रश्न विचारतात भंते महाकाश्यप उपाली यांना की दुसरी पराजिका कुठे संदर्भित झालेली आहे. मग सांगतात दुसरी पराजिका कुठे तयार झाली? राजगृह या ठिकाणी झाली. कोणा संदर्भामध्ये? धनीय कुंभकाराच्या संदर्भामध्ये. कशा विषय कोणती आहे? विषय चोरी. तिसरी पराजिका तयार झाली कुठे? वैशाली या ठिकाणी संदर्भित झालेली आहे बहुसंख्य भिक्षूंच्या संदर्भामध्ये. म्हणजे कोणा एका भिक्षूंना घेऊन नाही तर अनेक भिक्षूंना, म्हणजे अनेक भिक्षूंच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी नरहत्या म्हणजे हिंसा करणे, व्हायलन्स, हिंसा करणे या संदर्भामध्ये तिसरी पराजिका तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे चौथी पराजिका कुठे संदर्भित झालेली आहे? वैशाली या ठिकाणी झालेली आहे. कोणा संदर्भात? वग्गु मुदा हे का नदीचं नाव आहे. वग्गु मुदा हे जे आहे ना, हे वग्गु मुदा हे एका नदीचं नाव आहे. त्या नदीच्या किनाऱ्यावरती जे राहणारे भिक्षू होते त्या संदर्भामध्ये वग्गु मुदा तीरवासी भिक्षू संदर्भामध्ये, म्हणजे त्या नदीच्या किनाऱ्यावरती राहणारे जे काही भिक्षू होते त्या भिक्षूंना घेऊन किंवा त्या भिक्षूंच्या संदर्भात उत्तर मनुष्य धर्म ही चौथी पराजिका तयार करण्यात आली. उत्तर मनुष्य धर्म याचा अर्थ असा होतो की एखाद्या भिक्षूमध्ये कोणत्या प्रकारचं वृद्धिबल नाही आहे. जे काही काही भिक्षू असतात ना की मला भविष्य पाहता येते, मला सगळं काही समजते, आहे की नाही. तर अशा प्रकारचं बल किंवा वृद्धिबल आपल्यामध्ये नसतानाही जर कोणी भिक्षू
अशा प्रकारचा दावा करत असेल की माझ्यामध्ये वृद्धिबल आहे, मला उत्तरी मनुष्य धर्म प्राप्त झालेले आहेत, मला म्हणजे अनैसर्गिक शक्ती माझ्याकडे प्राप्त झालेली आहे, तर त्याला उत्तर मनुष्य धर्म असं म्हणतात. तर कोणी भिक्षू आपल्याकडे तशा प्रकारची शक्ती बल नसतानाही जर अशा प्रकारचा जर दावा करत असेल तर ती त्याची पाराजिका आहे. अशा प्रकारच्या या 4 पाराजिकाच्या संदर्भामध्ये भंते महाकाश्यप हे उपालीला विचारतात आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं उपाली देतात की कशा पद्धतीने या 4 पाराजिका तयार झालेल्या आहेत. हे जे 4 पाराजिका आहेत, या पाराजिकांची सुद्धा कथा आपल्याला वाचायला मिळतात. जर कोणाला कथा वाचायच्या असतील, म्हणजे ह्या पाराजिकाच्या ज्या कथा आहेत, तर म्हणजे हे जे आहे बुद्धचर्य नावाचे पुस्तक आहे बघा, राहुल सांकृत यांचं. ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या 4 पाराजिका कशा तयार झाल्या याच्या ज्या कथा आहेत त्या कथा आपण बघूया नंतर. सुरुवातीला आपण या प्रथम धम्मसंगीची कार्यवाही पूर्ण करू. ह्या 4ही कथा जर तुम्हाला, या 4 पाराजिकांच्या कथा जर तुम्हाला वाचायच्या असतील तर राहुल सांकृत यांचं बुद्धचर्य नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही जर वाचलं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला या 4ही पाराजिकांच्या कथा तुम्हाला